To order, kindly rise for national anthem. नमस्कार. आपल्याला ज्या इव्हेंटचा अभिमान आहे म्हणजेच संयुक्ता दाणी सुगम संगीत स्पर्धा, त्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणासाठी आज आपण इथे सगळीजण जमलेलो आहोत. तुम्हा सर्वांचं मी अगदी आनंदाने आणि मनापासून स्वागत करते. आज आपल्याकडे चीफ गेस्ट म्हणून ह्या स्पर्धेसाठी ज्याने जज म्हणून खूप मोलाची कामगिरी बजावलेली आहे अशा डॉक्टर आसावरी ठोंबरे आलेले आहेत. तर त्यांचंही मी स्वागत करते आणि त्यांना मंचावर येण्यासाठी निमंत्रित करते. आज आपल्याकडे अभिनव विद्यालयाच्या प्रिन्सिपॉल मॅडम सुरक्षा जोशी आलेले आहेत. तर त्यांचं मी स्वागत करते आणि त्यांना फेलिसिटेट करायची मी नेहाला विनंती करते. त्याचबरोबर अभिनव विद्यालयाच्या संगीताच्या टीचर प्राची फाटक इथे आलेले आहेत. त्यांचंही स्वागत आहे. ज्यांना संगीताचे महागुरू म्हणता येईल अशा डॉक्टर अलकादेव मारुलकर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. आणि किशोरीताई तांबोळी ह्याही एक संगीताच्या शिक्षिका आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या स्पर्धेसाठी आपले पास्ट प्रेसिडेंट विनूभाऊ दाणी ह्यांचं खूप मोठं योगदान काय, त्यांनीच ह्या स्पर्धा स्पॉन्सर केलेल्या आहेत. आणि दुधात साखर म्हणजे आज त्यांचे चिरंजीव श्रीयुत भास्कर दाणी अमेरिकेहून खास या कार्यक्रमासाठी आपल्याला जॉईन झालेले आहेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करते आणि क्लबतर्फे त्यांना फेलिसिटेट करायची विनंती करते. आज आपण एरवीच्या रोटरीच्या फॉर्मॅलिटीज फार ठेवलेल्या नाही आहेत, पण एक दोन गोष्टी मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत. मागच्या आठवड्यात आपण डॉक्टर लिली जोशी ह्यांचं वैद्यकीय क्षेत्रातील शोधामागच्या कथा हा कार्यक्रम केला आणि तो आपण सर्वांनी चांगलाच एन्जॉय केला. आता 12 डिसेंबरला उद्या धागा प्रोजेक्ट अंतर्गत आपण देलवडी इथल्या बचत गटातील 4 स्त्रियांना शिवणाच्या मशीन्स आपण देणार आहोत. त्या प्रोजेक्टची माहिती सगळी टाकलेली आहे ग्रुपवर. तर जास्तीत जास्त संख्येने लोकांनी ह्या प्रोजेक्टमध्ये सहभागी व्हावं. एक आनंदाची बातमी तुम्हाला शेअर करायची आहे. गेले जवळजवळ 11-12 वर्ष आपला क्लब ग्लोबल ग्रँट करत असतो. नितीन अभ्यंकरजी त्यासाठी खूप कष्ट घेतात. ह्या वर्षीचा आपला $57,000 ग्लोबल ग्रँटचा प्रोजेक्ट अपलोड झालेला आहे आणि आता तो ॲथोरायझेशनच्या मोडमध्ये आहे. श्री क्षीरसागर ह्यांना एक महत्त्वाची अनाऊन्समेंट करायची आहे. तर त्यांना मी आमंत्रित करते आणि त्यांना विनंती करते की
थोड्या वेळामध्ये त्यांनी आपलं निवेदन संपवावं. नमस्कार, मी वेळ घेत नाही. महत्त्वाचं सांगायचं असं की आपल्या क्लबनी यावर्षी फंडरेजिंग प्रोग्राम ऑर्गनाईज केला आहे 25 जानेवारीला संध्याकाळी 6:30 वाजता. आणि याच्यामध्ये आलोक काटदे नावाचा मुंबईचा एक अतिशय प्रतिथयश कलाकार येणार आहे. त्याची तिकीटं आपल्या क्लबमधल्या सर्व सभासदांनी विकायची आहेत आणि त्यातनं फंडरेजिंग करायचं आहे. आज आलेल्या पाहुण्यांसाठी मी मुद्दाम सांगेन की हा मुंबईचा आर्टिस्ट ह्या पुण्यामध्ये अजून कधी आलेला नाही आहे. किशोर कुमार आणि आर डी बर्मनची गाणी तो अतिशय अप्रतिम म्हणतो. तर ही सगळ्यांनाच एक संधी आहे. तर जरूर या कार्यक्रमाला तुम्ही या. धन्यवाद. आता आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूयात. एका महत्त्वाच्या अनाऊन्समेंटसाठी मी सेक्रेटरी भारती डोळेकडे माईक देते आहे आणि मग आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार. आपली AG व्हिजिट ही पुढच्या 20 तारखेला ठरलेली आहे, म्हणजे पुढच्या बुधवारी. प्लीज नोट की सोमवारी नसून आपली AG व्हिजिट बुधवारी आहे. तर सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावी ही विनंती. थँक्यू. थँक्यू भारती. आपल्या कार्यक्रमाकडे आपण आता वळतो आहोत. संगीताविषयी बोलायचं झालं तर शब्दांच्या पलीकडचा संवाद साधण्यासाठी संगीत हे एक फार मोठं आणि महत्त्वाचं माध्यम आहे असं मला वाटतं. संगीताद्वारे आपण स्वतःशीच नाही तर इतरांशी काय परमात्म्याशी सुद्धा संवाद साधू शकतो. आपली संगीतकला बहरली हीच मुळी मंदिरांच्यामध्ये आणि नंतर जेव्हा ती जनसामान्यांच्याकडे आली ती वेगवेगळं रूप घेऊन आली. त्यातलंच एक रूप म्हणजे सुगम संगीत आहे. आणि आज आपण ह्या सुगम संगीतामध्ये किंवा संगीतामध्ये रुची घेणारी जी लहान लहान मुलं आहेत त्यांना प्रोत्साहित करायसाठी, त्यांना शाबासकी देण्यासाठी इथे जमलेलो आहोत. आता ह्या प्रोजेक्टची किंवा या इव्हेंटची सुरुवात आणि त्याचा एकंदर प्रवास कसा झाला ह्याची माहिती आपल्याला कन्व्हिनर सीमा महाजन देणारच आहेत. त्याच्या आधी 1-2 व्यक्तींचा मला उल्लेख करायचा आहे. विनूभाऊ दाणींचा मी उल्लेख केलेलाच आहे आणि ही कल्पना ज्यांनी समोर आणली ते पास्ट प्रेसिडेंट श्रीकांत भावे यांचेसुद्धा सर्वांच्यातर्फे मनापासून मी आभार मानते. आणि मी आता ह्या कार्यक्रमाची सूत्र सीमा महाजन यांच्याकडे सोपवते. नमस्कार. सगळ्यांचं हार्दिक स्वागत या सांगीतिक मैफिलीत. आणि स्मिताताई म्हणले तसं गाण्याचे अनेक पदर आहेत. त्यातला आज लहान मुलं आपल्याला भावगीतं भावगीतं म्हणून दाखवणार आहेत. डिसेंबर महिना म्हणला ना की 2 गोष्टी आम्हाला आठवतात. पहिलं म्हणजे सवाई गंधर्व महोत्सव आणि दुसरा म्हणजे संयुक्ताताईंचा हा संगीत स्पर्धेचा कार्यक्रम. डिसेंबर महिन्यातला हा आमचा सर्वात आवडता प्रकल्प. यात आमच्या क्लबतर्फे 3 उदयोन्मुख विद्यार्थ्यांना आम्ही बक्षिसं देतो चांदीच्या मेडलच्या स्वरूपात. हे त्या मुलांचं पहिलं बक्षीस असावं जे त्यांच्या कायम स्मरणात राहील. संयुक्ताताईंच्या कुटुंबाचा यात सर्व कार्यक्रमात फार मोठा सहभाग आहे. संयुक्ताताईंचे यजमान रोटरियन विनूभाऊ यांची यात क्लबला सतत आर्थिक आणि मानसिक साथ असते. संयुक्ताताईंचा सांगीतिक वारसा त्यांच्या मुलांमध्ये झिरपलेला आहे. त्यांची मुलगी ऋतावरी ही उत्कृष्ट गिटार वाजवते आणि भास्कर जो आत्ता आपल्यासमोर आहे तो उत्कृष्ट तबला वाजवतो. रोटेरियन अविनाश कुलकर्णी आणि वीणाताई यांचा मोलाचा वाटा या सगळ्या कार्यक्रमामध्ये आहे. त्यांच्या गाण्यांच्या रूपाने संयुक्ताताई आजही आमच्यामध्ये आहेत. संयुक्ताताई आमच्या क्लबमधलं एक गाणारं हसरं व्यक्तिमत्व. गोड गळ्याच्या संयुक्ताताईंना लहान वयातच गाण्याची आवड होती आणि त्यांना लहान वयातच बक्षीस मिळालं होतं. त्याच्यामुळे मुलांना त्यांच्या बालपणीच बक्षीस द्यावं असं विनूभाऊंच्या मनात आलं. संयुक्ताताई आकाशवाणी पुणे केंद्राच्या ए ग्रेड आर्टिस्ट होत्या. आपल्या विनोदी आणि बोलक्या प्रसन्न व्यक्तिमत्वाने त्या क्लबमध्ये अतिशय लोकप्रिय होत्या. गाण्याच्या कुठल्याही कार्यक्रमाचे संयोजन त्या उत्कृष्ट करत.
त्यांच्या घरी आम्ही ज्युनियर आर्टिस्ट त्या नेहमीच येणं जाणं असायचं आणि त्या वेगवेगळी गाणी आम्हाला शिकवायच्या. आम्ही अनेक छोट्या छोट्या मैफिली त्यांच्या घरी बाहेर अशा केलेल्या आहेत. निगर्वी आणि सर्वसमावेशक वृत्ती आणि संयमित वागणे यामुळे संयुक्ताताई सगळ्यांनाच हव्याशा वाटायच्या. त्यांच्या अकाली निधनाने दाणी कुटुंबियांवर फार मोठा आघात झाला. तेव्हा त्यांच्या यजमानांनी विनुभाऊंनी रोटेरियन श्रीकांत भावेच्या पुढाकाराने त्यांच्या नावाने पुरस्कार द्यायचं ठरवलं आणि गेली 18 वर्ष हा कार्यक्रम आम्ही सगळेजण करतो आहे. आपण सर्व आत्ता लिटिल चॅम्प्स हा कार्यक्रम बघतो आहे, पण आमच्या क्लबमध्ये गेली 18 वर्ष हा कार्यक्रम सतत सुरू आहे. दरवर्षी होतो आणि आम्ही त्या मुलांचं योग्य ते त्यांना शाबासकी देतो. तर मी आता नितीनला विनंती करते की संयुक्ताताईंचं गाणं त्यांनी ऐकवावं. राम
थँक्यू नितीन. मी तुम्हाला विनंती करते की आपण पुढे बसून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. बसा बसा. थँक्यू नितीन. तुम्हाला अनुभव आलाच असेल किती गोड आवाज आहे आणि किती मधाळ आवाजात त्यांनी गाणं म्हटलेलं आहे. हे 1995 सालचं रेकॉर्डिंग आहे, म्हणजे अतिशय कमीत कमी वाद्य आणि डिजिटल काहीच नाही, अतिशय कमी वाद्यांच्यात पण सुंदर आपलं गाणं त्यांनी खुलवलेलं आहे. संयुक्ताताईंची मुलगी ऋतावरी हिचं मनोगत आपण ऐकूयात. नमस्कार, मी संयुक्ता दाणी यांची मुलगी ऋतावरी बोलतीये. परवा 9 डिसेंबरला आमच्या आईला जाऊन 26 वर्षे झाली. आमची आई एक संस्कृत प्रवीण, उत्तम गृहिणी आणि प्रेमळ आई तर होतीच, पण तितकीच जीवापाड मैत्री जपणारी मैत्रीण आणि एक उत्कृष्ट गायिका होती. तिचं गाणं ऐकताना स्वर्गीय आनंदाची अनुभूती होत असे. रोटरी क्लबमध्येही तिच्या अशाच खूप आठवणी साठलेल्या आहेत. ह्या पुरस्कारातून तिच्या संगीताची स्मृती टिकवल्याबद्दल आम्ही सर्वजण रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगरचे कायमचे ऋणी आहोत. या वर्षीच्या सर्व स्पर्धकांचं मी मनापासून कौतुक व अभिनंदन करते. कीप सिंगिंग. धन्यवाद. मी भास्करला विनंती करते की त्यांनी त्याचं मनोगत थोडक्यात मांडावं. सीमा मावशीचा मला परवा फोन आला की तू पुण्यात आला आहेस आणि यावेळी पुरस्काराला येतो आहेस, तर 2 शब्द बोल. तर टेन्शन आलं होतं आणि जे काय तिने सांगितलं, जे काय मी ठरवून आलो ते तू सांगितलं आहेस. सो आता नवीन काही सांगायला नाही आहे, पण मी एवढंच म्हणेन की एखाद्या व्यक्तीचं पॅशन, प्रोफेशन आणि त्यातली कुवत किंवा प्रोफिशियन्सी म्हणजे आवड, व्यवसाय आणि कुवत हे जर जुळून आलं तर ते अक्षरशः दूध, साखर आणि केशर असं मिक्सचर असतं. तर आमच्या आईची आवड, तिचं ऑफकोर्स कुवत, प्रोफिशियन्सी आणि प्रोफेशन नसलं तरी व्होकेशन लेवलला नेलेलं तिचं गाणं, इट वॉज अ एक्सेप्शनल मिक्सचर. आणि आपल्यापैकी खूप जणांनी ऐकलेलं आहे, तिची स्वभाव माहीत होता. इथे लहान लहान मुलांना आज पारितोषिक आहे, पुरस्कार आहे. तर मुलांना मी सांगू इच्छितो की माझ्या आईची गाण्याची सुरुवात पण अशीच झाली होती. 5वी 6वीत असताना एक दिवस घरी आली आणि आजी आजोबांना सांगितलं की शाळेत गाण्याची स्पर्धा झाली आणि मला त्याच्यात पहिलं बक्षीस मिळालं. तर मिळालं तर ठीक आहे, माझी बडबड गीतं गात होती तर मिळालं, असं काही नाही. आजी आजोबा पण अतिशय साध्या स्वभावाचे होते. आपलं आत्ताच्या भाषेत काही ओव्हर पेरेंटिंग नाही, माझ्या मुलीला गायिका करीन हे काही नाही, तिला सोडून दिलं होतं. सो नाही म्हणायला गाण्याच्या क्लासला घातलं होतं एका, मुंबईला होती चर्चगेटला. ती जस्ट कंटिन्यूड ॲज अ हॉबी आणि ती पुढे जात हॉबी इट रिमेंड माय कॉलेजमध्ये, एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शी परफॉर्म्ड इन ऑल द डिफरंट नाटकं आणि वेगवेगळ्या कॉम्पिटिशन. सो त्यात होती, पण गाणं असं स्पेशली परसू केलेलं असं काही नव्हतं. पुढे लग्न, संसार याच्यात जवळजवळ 20 वर्षाची गॅप पडली आणि साधारण 30-35 तिने मग ते पुन्हा पिकअप केलं. म्हणजे मला एकेकाळी गायक व्हायचं होतं किंवा गायिका व्हायचं होतं,
आणि ते राहून गेलं असं काही नाही. ते तिथपासून आता इंग्लिशमध्ये आपण म्हणतो की पिकअप वेअर यू लेफ्ट ऑफ, तसं तिने ते सुरू केलं. आणि मग जे सुरू केलं ते तिने क्लासिकल आधी इतकी वर्ष चालू होतंच, पण संगीताबाई पंढरपूरकरांकडे क्लासिकल शिकली. आणि एक तिच्या स्वभावाचं हे होतं की व्हेरीड वाचन, संस्कृतची MA होती, सो व्हेरीड इंटरेस्ट होते. सो ह्या मुलांना मी सांगू इच्छितो की पर्सनॅलिटी जशी डेव्हलप होते ते तुमच्या गाण्यातनं, आपल्या गाण्यातनं ते एक्सप्रेस होतं. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर तिचं ते सगळं छान असं वेगवेगळ्या पद्धतीचं गाणं तिने तिचं शिकणं चालू राहिलं. खानसाहेब आणि फयाज हुसेन खान यांच्याकडे अनेक वर्ष गाणं शिकली. हिंदी आणि उर्दू उत्तम होतं, ऑफकोर्स क्लासिकल होतं. आणि वेगवेगळ्या पद्धतीची गाणी तिने मग परसू करायला सुरुवात केली. सो आकाशवाणीवर त्यांच्या ग्रेड्स असतात, त्याच्यात मग भजन, गझल ह्या सगळ्यात ती पुढे गेली. पण ह्याच्यातला मुख्य मुद्दा हा की तिचा स्वभाव आणि तिचा स्वभावाच्या 2 गोष्टी होत्या. एक म्हणजे सहजपणा आणि गोडवा. तो दोन्ही गोष्टी गाण्यात अगदी उतरल्या होत्या. सो तिच्यापेक्षा छान गायकी करणारे खूप जण होते, पण तिच्या गाण्यात थोडा अकृत्रिमपणा होता. त्याचं मॅजिक म्हणजे यू कॅनॉट एक्सप्लेन मॅजिक, पण वेन यू फील इट यू कॅन टेल की दिस इज मॅजिक. तर खूप जणं अजूनही सांगतात आम्हाला की हे होतं. आणि याच्यात नवीन दालन उघडलं ते म्हणजे रोटरी. तर 85 साली, मला वाटतं 85 साली क्लब सुरू झाला, राईट. तर त्यात हळूहळू अशी कल्पना यायला लागली की काही इव्हेंट असायचे, DG व्हिजिट असेल, काही मोठे मोठे इव्हेंट असायचे, त्याच्यात गाणं म्हणा असं सुरू झालं. पण ते लवकरच ग्रुप सिंगिंग फॉर्मॅटमध्ये जास्त गेलं. सो तिचे सोलो परफॉर्मन्सेस असा फारसा नसायचा विषय. आमचं घर म्हणजे परमनंट प्रॅक्टिस प्लेस. आणि अक्षरशः फूल उमललं की भुंगे जसे येतात, निमंत्रण कार्ड पाठवावं लागत नाही, तसं वेगवेगळे वाद्यवृंद, वेगवेगळे गाणारे लोक तिथे यायचे. आणि आता खूप जण मला भेटले जुने रोटेरियन, सगळी पोरं आम्ही तिथे खेळत असायचो. सो लीडरशिप स्किल्स, पर्सनॅलिटी, मोठे इव्हेंट कसे करायचे आणि म्युझिक. रोटरीचं उद्देश काही म्युझिक नाही आहे, गाणं नाही आहे, पण सो हे खरं आहे. पण आपला पर्टिक्युलर क्लब गाण्यांनी अतिशय घट्ट बांधला गेला होता, हेही तितकंच खरं आहे. आणि सो आपल्या क्लबचं एक पर्टिक्युलर आयडेंटिटी होती की गाण्याच्या माध्यमातून एक वेगळा रिलेशन सगळ्यांचं डेव्हलप झालं होतं. सो मी तेवढंच म्हणेन. आणि ऑल्दो म्हणजे आकस्मिक झालं हे ठीक आहे, पण तसं काय शी वॉज ऑलवेज अ पॉझिटिव्ह थिंकर. सो आम्हाला रोटरीचा तेव्हा खूप सपोर्ट होता. आणि नंतर जे सुरू झाला पुरस्कार, आणि तुम्ही म्हणालात ते अगदी इट्स व्हेरी ॲप्ट की आपलं लिटिल चॅम्प्स 18 वर्ष चालू आहे म्हणजे. आणि ही स्पर्धा अशी नाही आहे, हिचा पुरस्कार आहे. याला इन्स्टंट फेम आणि फॉरवर्ड्स आणि शॉर्ट फॉर्म याच्यापेक्षा मूळ त्या मुलाचं गाणं कसं आहे आणि त्याचं आवड काय ह्याला जास्त महत्त्व आहे. सो मी एवढंच जास्त वेळ घेत नाही. रोटरीचं फॉर एव्हर वी आर, आम्ही ऋणीच आहोत. शेवटी 2च गोष्टी सांगतो. आईला तसं शास्त्रीय आणि कवायती गाण्याचं फारसं आवड नव्हती, मुळातच स्वभाव तो नव्हता. पण कधीतरी असं वाटलं म्हणून ती म्हणाली की ते विशारद आणि अलंकार हे करून घेऊ आपण. सो अलंकार मला वाटतं शेवटची. सो रेणुका स्वरूपला तिची ती शेवटची परीक्षा होती, तिला मी घेऊन गेलो होतो. परीक्षा झाली, त्यातला थिअरीचा पार्ट झाला आणि मग गाण्याचा पार्ट असतो, तो गाण्याचा पार्ट झाला. त्या गाण्याचा पार्ट झाल्यानंतर त्या परीक्षिका होत्या, त्यांनी येऊन आईलाच सांगितलं की तुम्ही मला पण शिकवाल का म्हणून. सो आणि त्यांनी त्या आईकडनं लेसन्स घेतले. आणि लास्टली आय जस्ट से की एक 2-3 वर्षापूर्वी मला फेसबुकवरती एक ईमेल आली, कॉन्टॅक्ट आला. तर कॅलिफोर्नियात सेटल झालेले आईचे एल्फिन्स्टन कॉलेजमधले एक क्लासमेट आहेत. तर त्यांनी ओळख काढली. मी आईचं नाव हेमा लोणकर आहे, तिचं हेमाच्या वर्गात होतो. ते म्हणाले आज मी इथे कॅलिफोर्नियात तिन्ही सांजा सखे मिळाल्या हे गाणं ऐकलं. आणि 63-64 साली एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये 2 लेक्चरच्या मध्ये वेळ असताना आमचा एक चमू होता मुलींचा. तर आम्ही तिला हेमाला सांगितलं की तू ते गाणं म्हण, आणि तिने ते इतक्या मंत्रमुग्ध आम्हाला करणार असं ते गाणं म्हटलं होतं. आज त्याची आठवण मला आली.
सो 60 वर्षांनंतरही लोकांच्या लक्षात आहे. सो मुलांना मला एस्पेशली सांगायचं आहे की तुमच्यावर खूप जास्त संस्कार होतील गाण्याचे, तुम्ही खूप मोठे व्हालच, पण त्याच्यात डोंट लूज युअर स्पिरिट. आणि नुसतंच गाणं म्हणण्यापेक्षा त्या गाण्यातला भाव आणि गाण्यातनं आपल्याला काय पोचवायचं आहे हे डोंट लूज दॅट. सो बाकी सगळं यू कॅन गेट इझिली. सो एवढंच म्हणून मी थांबतो. थँक्यू व्हेरी मच अगेन फॉर रोटरी. थँक्यू. थँक्यू भास्कर, तू आम्हाला माहिती नसलेली माहिती सांगितली त्याच्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. खूप छान बोललास. यावर्षीच्या स्पर्धेमध्ये आम्ही ऑगस्ट महिन्यापासून स्पर्धेची सुरुवात केली आणि 20 शाळांच्यात आम्ही आणि अनेक ठिकाणी आम्ही पर्सनल फोन करून मुलांना भाग घेण्याला सांगितलं. 20 शाळा आणि 120 मुलं होती, स्पर्धक होती यावेळेला. आणि त्याच्यातनं आम्ही 30 मुलं काढली निवडून आणि त्या 30 मुलातली 3 मुलं निवडली. त्याचं अतिशय महत्त्वाचं आणि मोठं जिकिरीचं काम डॉक्टर आसावरी ठोंबरे यांनी खूप सुंदररित्या पेललं. त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. ताईंची ओळख मी करून देते. डॉक्टर आसावरी ठोंबरे असू देत. अलकाताईंच्या आम्ही शिष्या होत्या, डॉक्टर अलकादेव मारुलकरांच्या शिष्या होत्या, त्याच्यामुळे त्या म्हणतात की माझी कुठली ओळख करून देते. पण रोटरीत आमची तशी पद्धत असते की ज्यांनी ह्या मुलांना परीक्षण केलं, ज्यांनी त्यांची ओळख करून देणं पण. आणि तुम्ही त्या सोडीचे आहात, तुमच्या पण. डॉक्टर आसावरी ठोंबरे या संगीत अलंकार झालेले आहेत. त्यांनी कथ्थक नृत्यामध्ये विशारद केलेलं आहे आणि PhD संगीतात केलेलं आहे. त्यांना संगीताचं अनमोल मार्गदर्शन डॉक्टर अलकादेव मारुलकर आणि दादा देव या म्हणजे त्यांचे बाबा त्यांच्याकडनं मला आणि त्यांना दोघांनाही, आम्हाला दोघींनाही त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. संगीत अध्यापनाचे वर्ग त्यांचे 1986 सालापासून चालू आहेत, ते आत्तापर्यंत सुरू आहेत. त्यांचा विशेष भर कंठसाधना अध्यापन याच्यावर आहे. आणि त्या म्युझिक थेरपिस्ट आहेत, म्हणजे विविध आजारांवर त्या राग सांगतात की हा राग तुम्ही ऐकलात किंवा गायलात किंवा त्याचं जास्त श्रवण केलं तर तुमचं ब्लड प्रेशर कमी होईल किंवा शुगर कमी होईल, असं त्या थेरपिस्ट आहेत, म्युझिक थेरपिस्ट. महाराष्ट्राची लोकधारा हा विशेष कार्यक्रम त्यांनी दिल्ली, कोल्हापूर आणि NCPA पुणे इथे सादर केलेला आहे. त्यांनी एक नाटक लिहिलं होतं लहान मुलांचं, करूया पुन्हा हिरवी सुरुवात. त्याचं त्यांनी संगीत संयोजन आणि नेपथ्य वगैरे सगळं केलं होतं. अस्थमा, मधुमेह, रक्तदाब, संधिवात अशा रुग्णांवर संगीत उपचारांचा त्यांनी यशस्वी प्रयोग केलेला आहे. अशा संगीत क्षेत्रात खूप काम केलेले आसावरीताईंचे आमच्या क्लबमध्ये स्वागत आहे. आणि अलकाताईंचं मी अलकाताईंचं काय सांगू, गुणीजन म्हणायला पाहिजे की त्या आमच्या गुरु आहेत आणि प्रथितयश कलाकार आहेत. त्यांनी अनेक मैफिली गाजवलेल्या आहेत. परवाच 9 तारखेलाही त्यांचं गाणं होतं आणि त्या आज इथे आल्यात, त्याच्याबद्दल मला खूप 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 आनंद होतो आहे. धन्यवाद अलकाताई, तुम्ही आल्याबद्दल. आता यापुढची सूत्र मी शिल्पाकडे देते. आता आपण परफॉर्मन्सेस घेऊ. ह्यावर्षी 3 विनर्स आहेत आपले. म्हणजे फक्त 3लाच लिमिट केलं होतं ह्यावर्षी आणि ओपन ठेवला होता ह्यावर्षी ग्रुप. आपल्याला स्पर्धकांना सर्वांनाच माहिती आहे. तर 3 परफॉर्मन्सेस होणार आहेत. तर सर्वप्रथम मी गार्गी चिटणीस हिला बोलावते, तिची माहिती. तर वादकांनी तयारी करायला हरकत नाही. गार्गी संदीप चिटणीस इयत्ता 7वी बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत आहे. गार्गीला गायन व नृत्याची पण आवड आहे. ती शास्त्रीय व सुगम संगीताचे शिक्षण गुरु सौ किशोरीताई तांबोळी ह्यांच्या सूरश्री कलानिकेतन कर्वेनगर संस्थेत घेत आहे. तसेच ती कथक नृत्याचे प्रशिक्षण गुरु शमाताई भाटे ह्यांच्या नादरूप पुणे संस्थेमध्ये घेत आहे. तर आपल्यासमोर आता गार्गी तिचं भावगीत सादर करत आहे. नमस्कार, माझं नाव गार्गी संदीप चिटणीस. मी ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांची रचना पाऊस पहिला सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. पाऊस पहिला जणू कानूला
बरसून गेला बरसून गेला पाऊस पहिला जणू कानूला बरसून गेला बरसून गेला. पानावरती 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 देठावरती मयूर पिसारे फुलती भिजती आठवणीना पुसून गेला बरसून गेला बरसून गेला पाऊस पहिला जणू कानूला बरसून गेला बरसून गेला. रंग निळूला रंग निळूला रंग निळूला गंधाराला गंध लाभला गंधाराला प्राण दिठीला बिलगून गेला बरसून गेला बरसून गेला पाऊस पहिला जणू कानूला बरसून गेला बरसून गेला पाऊस पहिला जणू कानूला बरसून गेला बरसून गेला पाऊस पहिला. धन्यवाद. वा वा, सुंदर गार्गी. आणि वादकांना पण धन्यवाद. नेहा त्यांना फेलिसिटेट करेल छोटीशी गिफ्ट देऊन क्लबतर्फे. आता आपल्यासमोर सादर करतोय शंतनू विनायक शिवदेव, अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल, इयत्ता 6वी रोज डिव्हिजनमध्ये शिकत आहे. त्याच्या गुरु आहेत मिसेस रंजना भिडे. शंतनूचे इतर हॉबीज आहेत क्रिकेट आणि स्विमिंग. माझे नाव शंतनू शिवदेव आहे आणि मी एक संत तुकारामांचं लता मंगेशकरांनी म्हटलेलं एक अभंग सादर करतोय. भेटी लागी जीवा लागली सयास भेटी लागी जीवा लागली सयास भेटी लागी जीवा लागली सयास पाहे रात्री निवास पाहे
छान झालं. आता पुढची आपल्यासमोर सादर करीत आहे सान्वी चैतन्य दसकर. ही अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलमध्ये इयत्ता 4थीमध्ये शिकत आहे. सुरुवातीला तिचे चुलत आजोबा माधव दसकर यांच्याकडे स्वराभ्यास व प्राथमिक बंदिशी अभंग यांचे शिक्षण घेतले. सध्या तिची आजी ख्यातनाम गायिका डॉक्टर अलकादेव मारुलकर यांच्याकडे गायकीचे शिक्षण चालू आहे. तिला चित्रकला, ट्रेकिंग, डान्सिंगची पण खूप आवड आहे. तर सान्वी दसकर. रामाचे भजन त्याची माझे ज्ञान, रामाचे भजन त्याची माझे ज्ञान, तेणे समाधान, तेणे समाधान, तेणे समाधान. पावईना रामाचे भजन त्याची माझे ज्ञान, रामाचे भजन त्याची माझे ज्ञान. रामासी वर्णिता तेहि विदेहता, रामासी वर्णिता तेहि विदेहता. झाली तन्मयता, झाली तन्मयता सहजाची, रामाचे भजन त्याची माझे ज्ञान, रामाचे भजन त्याची माझे ज्ञान. राघवाचे रूप ते माझे स्वरूप, राघवाचे रूप रूप, राघवाचे रूप ते माझे स्वरूप, तेणे सुखरूप, तेणे सुखरूप, तेणे सुखरूप, निरंतर रामाचे भजन त्याची माझे ज्ञान, रामाचे भजन त्याची माझे ज्ञान, तेणे समाधान, तेणे समाधान, तेणे समाधान. पावईना रामाचे भजन त्याची माझे ज्ञान, रामाचे भजन त्याची माझे ज्ञान, त्याची माझे ज्ञान, त्याची माझे ज्ञान. खूप सुंदर. सानवी, फार छान गाणं म्हणलं. सगळ्या लहान मुलांचं गाणं ऐकताना एक अनुभव आला की अतिशय नैसर्गिक आणि इनोसन्स होता त्यांच्या गाण्यात, सगळ्यांच्या गाण्यात. आणि हरकती त्यांनी ज्या घेतल्या त्या अतिशय सहज घेतल्या. त्यांनी काय फार कष्ट घेतले नाहीत हरकती किंवा त्याच्यातल्या आलापताना घेताना अजिबात कष्ट नाही झाले त्यांना. खूप सुंदर. शंतनू, सानवी
आणि गार्गी तिघांनी उत्कृष्ट गाणं म्हणलं. तुमच्या तिघांचंही कौतुक आहे. शाबास. मी नेहाला विनंती करते की त्यांनी साथीदारांचं फेलिसिटेशन करावं. गुरु अलकाताई आणि समस्त विद्वज्जन, मी या कार्यक्रमाचं परीक्षण केलं. खरं तर माझीच परीक्षा झाली थोडी. आजकाल आपण बघतो की सगळ्याच रियालिटी शोजमध्ये किंवा लिटिल चॅम्प्स किंवा ह्या सगळ्या कार्यक्रमात लहान मुलं उत्तम गातात, इतकी सुंदर गातात की थक्क व्हायला होतं की ही कशी काय एवढी चांगली गाऊ शकतात. आणि त्यांना एवढी लयीची जाण, सुरांची जाण कशी काय असू शकते. निसर्गतः असली तरी किंवा आईवडिलांनी गुरूंनी तयार केलं तरी ते ॲडॉप्ट कसं करू शकतात याचं मला फार आश्चर्य वाटायचं. या मुलांचं जेव्हा रेकॉर्डिंग मला यांनी पाठवलं तर ते ऐकतानाही मला तेच जाणवत होतं की तयारी म्हणा किंवा त्यांचं काय म्हणू ग्रास्पिंग म्हणू हे कमालीचं असतं. म्हणजे वरचेवर ही प्रत्येक जनरेशन ही स्मार्ट आणि हुशार होत जाते हे तर मान्यच आहे. मला थोडंसं जे जाणवलं की ह्या परीक्षणात नाही, इन जनरल मी बोलते की ही लहान मुलं ज्या वयातली आहेत आणि ज्या पद्धतीची गाणी गातात तर मला प्रश्न पडायचा की खरंच ह्यांना हा भाव कळतात का. म्हणजे अलकाताईंना आठवत असेल तर माझी मुलगी एवढीच असेल तेव्हा मी एक कार्यक्रम केला होता, इवल्याशा चोचीतील आभाळभर गाणी. त्याच्यामागचा हेतू असा होता की त्या वयाच्या मुलांनी त्या पद्धतीचीच गाणी म्हणावी. उदाहरणार्थ की समजा ह्या मुलींनी उघड्या पुन्हा जाहल्या जखमा उरातल्या म्हटलं तर ती उत्तम गाईल, हरकत नाही, कारण तिची तयारी आहे. पण आपल्याला ऐकायला ते कसं वाटेल, आवडेल का, म्हणजे हा प्रश्न मला पडतो की ते भाव त्यांना खरंच कळतात का किंवा त्या भावाशी त्यांचं काही लिंक असते का, संबंध असतो का, का ते उत्तम स्किल्ड आहेत, कौशल्य त्यांच्याकडे आहेत आणि म्हणून ते गात आहेत. तर मी हा विचार करत होते या परीक्षणाच्या निमित्ताने परत तो विचार आला. आता माझी मुलं मोठी झाली त्यामुळे मधल्या वयात मी तो विचार माझा मागे पडला होता, पण आता हा परत आला की का असं होतं. तर कदाचित असं असेल की त्यांची ताकद खूप जास्ती आहे पण त्यांना त्यांच्या वयाची तेवढ्या ताकदीची गाणी कदाचित त्यांच्याकडे नाहीत असं मला वाटतं. आणि मी थोडा प्रयत्न पुढच्या काळात करीन की कदाचित त्यांच्या बुद्धीला, त्यांच्या तयारीला आपण वाव देऊ शकू अशी त्यांच्या वयाची गाणी आपण त्यांना उपलब्ध करून देऊया का, असा मी माझ्या पद्धतीने माझ्या जागी प्रयत्न नक्की करीन. आता मी ह्या परीक्षणातून काय बघितलं तर एक स्वच्छ सूर, त्यानंतर एकूणात पडलेला प्रभाव आणि त्यांना जे गाणं, आता उदाहरणार्थ ह्या मुलींनी जे गाणं गायलं, कुठलं गाणं म्हटलंस तू आता, पाऊस काय पडला, तर ते मला तिच्या गाण्यातनं असं वाटत होतं की ते तिला कळलं आहे आणि ती सहजपणे गाती आहे. तिला न कळता तिने उत्तम तयारीने गायलं आहे असं मला वाटलं नाही. त्यामुळे मला तिचं गाणं भावलं. ही सान्वी ना, सान्वीचा सच्चा सूर तुम्ही आत्ताही अनुभवला असेल की जो ठोसपणा तिच्या गाण्यात आहे तो तिच्या गाण्यातनं तेव्हाही तो प्रकट झाला होता की हां हे घ्या माझं गाणं असं जे आहे. आणि त्यामुळे होणारा प्रभाव, तर खरं तर सगळीच गाणारी मुलं उत्तम होती, पण मलाही स्पेशली का जाणवली की प्रत्येकाच्या गाण्यातनं काहीतरी एक मला वेगळं दिसलं. हिच्या गाण्यातनं मला तिला कळलेलं गाणं दिसलं, हिच्या गाण्यातनं मला तयारी दिसली, त्या मुलाच्या गाण्यातनं की एवढं कठीण असणारं गाणं त्यांनी रेकॉर्डिंगमध्ये अगदी सहजपणे सादर केलं की ते गाणं अदरवाईजसुद्धा गायला कठीण आहे पण त्या मुलांनी अगदी सहजपणे सादर केलं. तर असे अनुभव मला पण छान मिळाले गेले आणि मलाही खूप शिकायला मिळालं. पण सायमल्टेनियसली मला हेही वाटत होतं की अरे ह्यांच्या वयाचं गाणं आपण ह्यांना द्यायला पाहिजे की ते उत्तम तयारीने पण त्यांच्या वयानुसार गाऊ शकतील. कदाचित पुढच्या प्रयत्नातनं तुम्ही हा करू शकाल वेगळ्या थीममध्ये मांडून, म्हणून मी हा विचार तुमच्यासमोर मांडते. बाकी सगळी मुलं उत्तमच गायली, जे आता विनर नाहीत तेही उत्तमच गायले. कुठेतरी थोडंसं इकडे तिकडे होतं, त्यामुळे सगळ्यांना तर विनर आपण घोषित नाही करू शकत. त्यामुळे उत्तमातली उत्तम 3 अशी मी मुलंही इथे निवडलीत. धन्यवाद.
धन्यवाद आसावरीताई. मला एक आठवते की तुम्ही जे नाटक लिहिलं होतं करूया पुन्हा हिरवी सुरुवात, त्याच्यात अनेक गाणी होती आणि त्या गाण्यांना संदीप खरे आवाज दिला होता त्यांनी. संगीत आपलं होतं पण तिथे येऊन त्यांनी स्वतः गाणी म्हणले. कोण? प्रियांका बर्वे. प्रियांका बर्वे म्हणजे आत्ताची जी नामवंत गायिका आहे ती आणि संदीप खरे या दोघांनी त्यांची गाणी म्हणली होती आणि ती खरंच लहान मुलांची उत्कृष्ट गाणी होती ती. म्हणजे आत्ता तुम्ही जो विचार मांडला तो खरंच पटण्यासारखा आहे. हां, अलकाताईंना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत मांडावेत. आम्हाला खूप आवडेल तुमचा आवाज ऐकायला. नमस्कार. ह्या अतिशय सुंदर स्पर्धेमध्ये आसावरीने जसं सांगितलं की तिला तिची परीक्षा होती, त्या सगळ्या स्पर्धेतल्या मुलांना त्यांचे विनर म्हणून त्यांना हे करण्याकरता परीक्षण करण्याचं खूप मोठं आव्हान होतं. मला म्हणजे थोडंसं असं सांगायचं आहे की जशी मी खूप लहान असताना 4 वर्षाची असताना माझे वडील पंडित राजाभाऊ देव, जे ग्वाल्हेर किराणा आणि जयपूर घराण्याचे गायक, त्यांनी माझी तालीम सुरू केली माझ्या वयाच्या 4थ्या वर्षापासनं. अर्थात शाळेत वगैरे गाणं शिकण्याचा काही योग मला नव्हता, कारण घरीच गाणं होतं. पण जे दुसरीकडे जाऊन शिकतात किंवा शाळेमध्ये म्युझिक टीचर्स जे शिकवतात त्यालाही खूप महत्त्व आहे, कारण तिथूनच सुराची आणि लयीची जी जाण आहे, त्या मुलांचे जे पायाभरणी म्हणतो आपण संगीताची, ती शाळेमध्ये होऊ शकते आणि ती टीचर्स तेवढं करून घेतात. आता हा स्पर्धात्मक युग आहे असं मी म्हणेन. आमच्या वेळेला म्हणजे मी लहान असतानासुद्धा काही स्पर्धा होत्या ज्याच्यात मी भाग घेतला होता. पण मी तुम्हाला आत्ता, तुम्ही सगळे आईवडील जे मुलांचे आहात किंवा पालक आहात, तर त्यांनी एकच गोष्ट त्यांना मी सांगते की मुलांना असं सांगायचं असतं की तू परवा एक किंवा काल कुठलं तरी गाणं म्हणलंस आणि आजही तू ते गाणं जर म्हणलंस तर तुझ्यामध्ये काय फरक पडला. म्हणजे स्वतःची स्पर्धा करायची हे शिकलं पाहिजे. कारण काय होतं की मी बघितलं आहे लिटल चॅम्प्ससारख्या कार्यक्रमात जे विनर नाही होत किंवा काही कारणाने त्यांना एलिमिनेट केलं जातं, त्यांची इतकी प्रचंड मानसिक म्हणजे खच्चीकरण ज्याला म्हणतो ते होतं की ते पुढे गाणं शिकायचंच नाही इथपर्यंत त्यांची मजल जाते, जे फार वाईट आहे. त्यामुळे आपण आपल्या मुलांना जी लहान मुलं आहेत, जी सुरात आहेत, लयीची चांगली जाण आहे, शब्दोच्चार पण ठीक आहेत, तर अशा मुलांना आपण घरात आईवडिलांनी प्रोत्साहन देताना एवढं नक्की केलं पाहिजे की ते गाणं तू जे गायलास आता किंवा पुढे गाणार आहेस त्याच्यामध्ये फरक तुला करता आला पाहिजे. काल कसं वाटलं तुला आणि आज तू कसा गातो आहेस किंवा कशी गातीयेस, असे जर थोडी एक ज्याला आपण मोटिव्हेशन म्हणतो अशा तऱ्हेचं दिलं तर मुलांच्या स्वतःशी स्पर्धा लावण्यामध्ये जे त्यांचा विकास होईल, त्यांच्या गाण्याचा, संगीताचा, तो फार मोलाचा असेल. दुसरं म्हणजे मी राजस्थानमध्ये माझं सगळं लहानपण गेलेलं आहे आणि माझे वडील प्रोफेसर होते संगीताचे युनिव्हर्सिटीमध्ये. तर अनेकदा असं व्हायचं की BA किंवा MAच्या ॲडमिशनच्या वेळेला ज्या मुलींची कॉलेज होतं, ते मुलींची युनिव्हर्सिटी होती, ज्या मुली यायच्या त्या बाकीच्या कुठल्या तरी विषयांमध्ये त्यांना ॲडमिशन न मिळाल्यामुळे त्या संगीतात डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करायला यायच्या. आणि एक कल्चर, एक टिपिकल हा शब्द मला योग्य नाही वाटत पण तरी सांगते, राजस्थानमध्ये राहिल्यामुळे मी सांगते की एक मुलींनी गाणं कशासाठी शिकायचं असतं तर बाबा लग्न वगैरे ठरण्यामध्ये त्याचे एक क्वालिफिकेशन म्हणून, आणि दुसरं आणखीन की बाकी कुठे नाही मिळालं पण संगीत में तो सब पास हो ही जाते हैं, अशी एक मनोवृत्ती तिथे होती आणि ती मी पाहिलेली आहे. तर माझं म्हणणं तर उलटं आहे की ज्याची संगीतात प्रतिभा खुलली तो जगातला कुठलाही विषय तितक्याच मोठ्या दर्जाचा तो शिकू शकतो, आत्मसात करू शकतो. कारण संगीतामध्ये जी प्रतिभा लागते ती नुसती दैवी देणगी नाही आहे, ती बहुतेक देणगी देव देतो आपल्याला. आपण घरात माहोल असेल तसा तर आपण त्याला पुढेही नेतो, परंतु
ती देणगी जी आहे त्याला फुलवणं आणि त्याला ग्रूम करणं हे गुरूंचं काम आहे. तर इथे जे संगीत शिक्षक आहेत ते मला माहिती आहेत की अतिशय दर्जेदार गायकसुद्धा आहेत आणि पुढेही मुलं जातील तर त्या मुलांनी त्यांचं गाणं 10 वर्षाचा अलिखित कॉन्ट्रॅक्ट करून घ्यावा असं मला वाटतं. म्हणजे आत्ता समजा ती मुलं जशी सानवी किंवा 9 वर्षाची 10 वर्षाची असेल, पुढची 10 वर्ष गाणं सोडायचंच नाही. असा जर आपण घरामध्ये त्यांना एक प्रकारचं ह्याला बळजबरी नाही म्हणू शकत आपण, कारण त्यांची गोडी ऑलरेडी लागलेली आहे त्यांना. पण आपण कधी कधी काय होतं, आता पूर्वी 10वी 12वी हे जे 2 लँडमार्क्स होते त्याच्यामध्ये मुलांनी अभ्यासाशिवाय काहीच करायचं नाही असं एक काहीतरी, आता नाही येते, आता पुष्कळ लिनियंट आहेत आईवडील पण तेव्हा म्हणजे आईवडिलांचीच 10वी आईवडिलांचीच 12वी असं असल्यासारखं वर्षभर सुट्टी घेऊन ऑफिसमधनं मुलांना हे अभ्यास करायला लावायचे आणि गाणं गायचं नाही, बंद, क्लासेस बंद, तबल्याचा क्लास बंद, गायचा क्लास बंद, हे जे काही चालू होतं त्यामुळे त्या मुलांचा जो संस्कारक्षम वय असतं ते आणि अभ्यासासाठी एक उतारा म्हणून सुद्धा, म्हणजे खूप अभ्यास केल्यानंतर एक उतारा ज्याला आपण म्हणतो, रिफ्रेशमेंट म्हणतो एक प्रकारची, ती संगीतातच आहे आणि कुठे नाही आहे. त्यामुळे मी माझ्या अनुभवावरून सांगते की मी 10वीच्या वेळेला माझे कार्यक्रम करून मी 10वीची परीक्षा दिलेली आहे. मी लहान होते त्यामुळे माझ्या लहानपणापासून प्रोग्राम सुरू झाले ती गोष्ट वेगळी, पण सांगायचा हेतू हा की अडचण काहीच आली नाही आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे असेल, म्हणजे गुरूंच्या की अभ्यासात पण मला सूर सापडलेला होता. तर मला अगदी कळकळीची विनंती करायची आहे सगळ्या आईवडिलांना आणि पालकांना की मुलांच्याकडे जर गुण त्यांच्यात तेवढे असतील तर 10व्या वर्षापासून ते 20व्या वर्षापर्यंत परसिव्हरन्स तुमचा, मुलांचा तर असतो पण मुलांना आईवडील थांबवतात, तर आपला परसिव्हरन्स पालकांचा तो असला पाहिजे, मुलांचं पॅशन जपलं पाहिजे आणि माझी खात्री आहे त्या महत्त्वाच्या परीक्षांमध्ये मुलं एक्सेल करू शकतात आणि त्यांची प्रतिभा खुललेलीच असणार आहे. त्यामुळे ते अभ्यासात कुठे कमी पडणार नाहीत ते, हे नक्की झालं तर वयाचा अधिकार म्हणा किंवा अनुभवाचा एक अधिकार म्हणा, मला 4 शब्द तुम्हाला सांगावेसे वाटले. आणि सीमाताई महाजन आणि त्यांची सगळी टीम जी आहे ही फार सुंदर उपक्रम करत आहेत हे, आणि मुलांना प्रोत्साहन देऊन पुढे नेण्याचा त्यांचं मानस आहे, जिद्द आहे आणि तशी त्या तऱ्हेने ते एक मार्गी पूर्ण त्यांचा दिसतं मला प्रयत्न. तर त्यांना परत शुभेच्छाही देते आणि पुढच्या स्पर्धांमध्ये सुद्धा त्या मुलांना स्वतःशी स्पर्धा कशी करायची ह्याचं एक छोटंसं जरा बालकडू म्हणूया आपण, एक छोटीशी इंडिकेशन आपण दिली तर ती मुलं डिप्रेस होत नाहीत. एवढंच मला म्हणायचं आहे. ज्यांना मिळालं नाही पारितोषिक ते डिप्रेस होऊ शकतात, तर त्यांना डिप्रेस होऊ देऊ नका, कारण लहान मुलांच्या मनावर परिणाम होतो. लहान मुलांच्या इगोला जपलं पाहिजे. आम्ही कलाकार म्हणतो ना, आम्ही कलाकारांचाही इगो असतो, तर हा इगो आवश्यक आहे, अहंकार नाही आहे तो त्यांचा एक्झिस्टन्सचा एक प्रतीक आहे ते इगो. तर तो लहान मुलांचा इगो जपताना आपण त्यांना फार पुढे अगदी जरी भरभरून नाही तारीफ केली तरी त्यांचा इगो जपण्यासाठी त्यांना योग्य ते मार्गदर्शन, योग्य ते कौतुक केलंच पाहिजे. आणि जे पारितोषिक मिळो ना तर न मिळो, त्यांची जी इच्छा आहे गाण्याची, संगीतात जाण्याची, ती इंटॅक्ट राहावी अशी माझी इच्छा आहे. थँक्यू व्हेरी मच. अलकाताई, थँक्यू व्हेरी मच. खूप खूप आभार आपले आणि खूप सुंदर मार्गदर्शन तुम्ही केलं आणि आम्हाला दोघींनाही आठवलं तुम्ही जे आम्हाला मार्गदर्शन करत होतात ते, आणि आत्ताही बरं वाटलं तुमचं बोलणं ऐकून. थँक्यू व्हेरी मच. आता सगळ्या म्हणजे जी मुलं बक्षिसं मिळवलेली आहेत त्यांचा आवडीचा कार्यक्रम जो आहे बक्षीस घेण्याचा, तो आता आलेला आहे जवळ. तर मी तिघाही विजेत्या मुलांना पुढे बोलवते. गार्गी, शंतनू आणि सानवी, मी तिघांनी इथे पुढे उभे राहा. इथे या.
पुढे उभे राहा. अविनाशला मी विनंती करते की तिने गार्गीला मेडल द्यावं, चांदीचं मेडल द्यावं. हे शुद्ध चांदीचं मेडल आहे, त्याच्यामुळे मुलांना ते विशेष आवडेल. मी थोडं इंटरफिअर करते. एकच सेकंद. चालेल. नाही मेडल काढून त्यांना दे हातात, ते घालतील मेडल. एकेका मुलाला आपण बोलवूया. गार्गी सुरुवातीला ये इथे. अविनाश या इथे. धन्यवाद अविनाश. तिथेच उभी राहा. आसावरीताईंना मी विनंती करते, शंतनूला तुम्ही मेडल द्यावं. शंतनूला मेडल द्यावं. प्रेसिडेंट स्मिताताईंना मी विनंती करते की त्यांनी सानवीला मेडल द्यावं. करणार. सानवी तिथेच थांब. तिन्ही मुलांना मी विनंती करते, विजेता मुलांना, त्यांनी स्टेजवर जावं आणि उभं राहावं मेडल सकट आणि सर्टिफिकेट सकट. जरा ती पुढे या. मी नेहाला विनंती करते की त्यांनी वोट ऑफ थँक्स द्यावेत. हॅलो, नमस्कार. रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगरतर्फे आयोजित संयुक्तादाणी संगीत स्पर्धेचा अंतिम टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. यावर्षी या संगीत स्पर्धेचे हे 18वे वर्ष. संयुक्ताताईंच्या स्मरणार्थ सुरू झालेल्या या संगीत स्पर्धेस रोटेरियन वेणुभाऊ दाणी यांचे सुयोग्य मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळ असते. या पाठिंब्यासाठी त्यांचे आणि भास्कर दाणी यांचे आभार. RCPS प्रेसिडेंट डॉक्टर स्मिताताई जोग आणि सेक्रेटरी डॉक्टर भारती डोळे यांच्या सपोर्टबद्दल धन्यवाद. या प्रसंगी एक अभंग आठवतो. आधी बीज ऐकले, बीज अंकुरले, रोप वाढले. पुण्यापुरती मर्यादित असलेली ही स्पर्धा आता ऑनलाईनमुळे फक्त पुण्यापुरती मर्यादित न राहता यावर्षी महाराष्ट्रातील 6 शहरांमधील 32 शाळांमधून 120 स्पर्धकांनी यात भाग घेतला. उत्स्फूर्त व भरघोस प्रतिसाद हेच या स्पर्धेचे यश आहे. भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचे कौतुक, तसेच स्पर्धकांना प्रोत्साहन देऊन आमच्यापर्यंत पोचवणारे शाळेचे प्रिन्सिपल्स, वेळोवेळी मुलांना गाईड करणारे त्यांचे शिक्षक यांचे आभार. स्पर्धकांच्या पालकांचाही मोलाचा वाटा आहे, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
स्पर्धकांना साथ संगत करणाऱ्या वादक सहकलाकारांचे आभार. प्रथम फेरीसाठी 32 शाळांमधून 120 स्पर्धकांनी भाग घेतला. त्यापैकी अंतिम फेरीसाठी 18 स्पर्धक निवडण्याचे शिवधनुष्य पेलले ॲन सीमा महाजन, ॲन डॉक्टर शिल्पा नाईक आणि स्वतः प्रेसिडेंट डॉक्टर स्मिताताई जोग यांनी. त्याबद्दल धन्यवाद. हे काम करण्यासाठी रोटेरियन नितीन नाईक व डॉक्टर शिल्पा नाईक यांनी त्यांच्या घरी केलेल्या चोख व्यवस्थेबद्दल त्यांचेही धन्यवाद. अंतिम 3 विजेते निवडण्यासाठी वेळात वेळ काढून परीक्षण केल्याबद्दल व पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केल्याबद्दल आपल्या परीक्षक डॉक्टर आसावरी ठोंबरे यांचे आभार. स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करताना नियोजनबद्ध काम सक्सेसफुली करण्यात रोटेरियन संजीव चौधरी आणि रोटेरियन नितीन नाईक यांचा सिंहाचा वाटा आहे. व्हिडिओ शॉट करणे, अपलोड करणे इत्यादी सर्व कामांसाठी धन्यवाद. या कार्यक्रमास प्रख्यात गायिका आणि गुरु अलकादेव मारुलकर यांची उपस्थिती म्हणजे एक पर्वणीच. अलकाताईंनी मांडलेले विचार हे या छोट्या संगीत साधकांच्या भविष्याचे मार्गदर्शक असतील. अलकाताई धन्यवाद. व्हिडिओ शूटिंग करणारे श्री राजेश व त्यांचे सहकारी यांचे आभार. ध्वनी सांभाळणारे श्री महेश यांचे आभार. पुसाळकर हॉलमधील चोख व्यवस्थेबद्दल मास्टर राजेश याचेही आभार. आणि सर्वात शेवटी आपण सर्व या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कौतुक सोहळ्यास एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद. मी प्रेसिडेंट स्मिताताईंना विनंती करते की त्यांनी आसावरीताईंना छोटीशी भेट द्यावी. तुमचे फॉर्मल आभार तर मानलेले आहेतच, पण ॲज द प्रेसिडेंट मला असं वाटतं की तुमचे खास आभार. अतिशय जिकिरीचं काम तुम्ही फार उत्तम रीतीने केलं आणि तुम्ही तुमचे जे विचार मांडलेत ना ते असं म्हणतात की तुम्ही माझ्या तोंडातले शब्द घेतले. तसंच मला वाटलं, कारण हे कार्यक्रम आणि त्यांची ती नृत्य वगैरे बघितले की खरंच मला असं वाटतं की त्यांचं कौतुक करणाऱ्या परीक्षकांनासुद्धा काही वाटत नाही का की हे जे चाललं आहे ते व्यवस्थित नाही आहे. पण तुम्ही तो मुद्दा जो काढलात त्याचं मला खूप अप्रूप वाटलं आणि असंच सगळ्या परीक्षकांना जर जाणवलं तर ते खूप चांगलं होईल. आणि अलकाते, तुम्ही तर खूप छान सांगितलं की आपल्या मुलांना स्पर्धेपासून कसं दूर ठेवायचं आणि त्यांना कसं प्रोत्साहन देत राहायचं. खूप तुमचे मोलाचे शब्द होते. तुमच्या दोघींच्याही अनुभवातनं आलेले हे विचार सगळ्यांनाच भावण्यासारखे आहेत. तुमच्या दोघींचे पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि क्लबतर्फे फुल ना फुलाची पाकळी म्हणून मी हे पाकिट आसावरीताईंना देते. या कार्यक्रमाचं यूट्यूब प्रक्षेपण 2-3 दिवसात आपल्याला दिसणार आहे. क्लब मेंबर्सना त्याची माहिती मिळेल, ती त्यांनी पुढे पाठवली तरी चालेल. थँक्यू. आणि सर्वात शेवटी ह्या कार्यक्रमासाठी ज्यांनी सगळ्यांनी आतोनात श्रम घेतले त्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानते. नितीन, संजीव, शिल्पा, नेहा आणि सीमा, थँक्स अ लॉट. This meeting is adjourned.